गोंदिया जिल्ह्यात जसा पाऊस पाहिजे तसा पाऊस आला नाही, तर मात्र गोंदिया जिल्ह्यात अनेक शेतकरी हे सिंचनाचे साधन उपलब्ध असल्यामुळे शेतातील भात पिकाची रोणीला सुरुवात केली आहे। सध्या शेतकरी हा आपल्या शेतात रोणीच्या कामाला सुरुवात केली असल्याचे चित्र पाहण्यास मिळते। सध्या जरी जिल्ह्यामध्ये पावसाने विश्रांती घेतली असली तरी सुद्धा ज्या शेतकऱ्यांच्या शेतात विहीर बोरवेल असे पाण्याच्या उपलब्धतेमुळे शेतकरी यांनी आपल्या शेतामध्ये रोणी काम करत असल्याचे आपणास पाहण्यात मिळते। आमच्या सोबत शेतकरी आहेत। भाऊ काय सांगणार, आज आपण रोणीला सुरुवात केलेली आहे? मी उमराव श्रीलाल सलामे, गाव कळचुवा येथून मी बोलत आहो। आपल्या गोंदिया जिल्ह्यामध्ये पाणी नाही आहे, त्यामुळे बाकीचे रोपं रोवणं पकडले नाही। आपल्याकडे बोरचं साधन आहे, त्यामुळे आपण रोवणं लावत आहे। तरी पण परमेश्वराच्या कृपेने लवकर पाणी आल्या पाहिजे आणि सगळ्यांनी रोवणं पकडल्या पाहिजे, हेच माझी विनंती आहे। आपण किती एकरमध्ये रोणीला सुरुवात केली आहे? आता करीबन 3 ते 4 एकर होईल, नाहीतर मग वरचं पाणी। नक्कीच ज्या शेतकऱ्यांजवळ सिंचनाचं साधन आहे ते शेतकऱ्यांना रोणीला सुरुवात केलेली आहे आणि काही शेतकरी असे आहेत की ते वरच्या पाऊस बिगर रोणा पकडू शकत नाही। आता ते शेतकरी भगवानला अशीच विनंती करत आहे की लवकरात लवकर पाऊस ये आणि आम्ही रोणा पकडू। साईद पठाण, TV9 मराठी, गोंदिया। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।